चटपटीत असं हिरवी मिरचीचं लोणचं बनवतोय। एकदा हे लोणचं बनवून ठेवलं तर आंब्याच्या लोणच्या प्रमाणे वर्षभर छान टिकतं। ज्यांना झणझणीत खायची सवय आहे, जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे हिरवी मिरची घेतली आहे। ही मिरची थोडीशी कमी तिखट असते। तुम्ही याऐवजी काकडा मिरची घेऊ शकता। ही मिरची धुवून छान स्वच्छ करून घेतली आहे। मिरची छान कोरडी करून घ्यायची। त्यानंतर छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे मिरचीचे। सर्व मिरची कापून झाली आहे। एका बाउल मध्ये काढूया। आपल्याला मिरची पूर्ण कोरडी करायची आहे धुतल्यानंतर। लोणच्यासाठी मसाला तयार करूया। पॅन मध्ये 2 चमचे मोहरी घेतली आहे, 1 चमचा जिरं घेतला आहे, 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 2 चमचे धने घेतले आहे, अर्धा चमचा मेथी घेतली आहे। आपल्याला एकदम मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। कलर याचा चेंज नाही करायचा, अगदी कमी गॅसवर छान भाजायचा आहे। एक 2 मिनिट कमी गॅसवर छान भाजून घेतला आहे। प्लेट मध्ये काढूया। त्याच पॅन मध्ये पाऊण वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे, एकदम कडकडीत। तेल छान कडकडीत गरम करून संपूर्ण थंड करायचं आहे। तेल छान गरम झालं आहे। मसालाही थंड झाला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा। झाकण लावून याची बारीक पावडर तयार करायची। अशी हाताला लागेल अशी सरसर अशी पावडर तयार करायची आहे। सर्व पावडर मिरचीमध्ये टाकूया। पूर्ण मसाला वापरायचा आहे। त्यानंतर 4 चमचे मीठ टाकायचं आहे, 1 मोठा चमचा हळद टाकायची आहे। सर्व मिरच्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला, मीठ योग्य प्रमाणामध्ये टाका, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं। एक लिंबूचा रस टाकूया। मिरचीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसामुळे मिरचीला छान टेस्ट येईल। हे मिरचीचं लोणचं 5 ते 6 दिवसानंतर छान लागेल, थोडं मुरल्यानंतर। एकदा करून ठेवलं तर वर्षभर लोणचं खाऊ शकता। सर्व मसाला मिरचींना लागला आहे। तेल इथं छान थंड झालं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतरच मिरचीमध्ये टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चटपटीत असं हिरवी मिरचीचं लोणचं तयार झालं आहे। स्वच्छ अशी धुतलेली काचेची बरणी घ्यायची आहे। काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरूया। लोणचं कधीही काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही। हे लोणचं आता करून ठेवलं तर वर्षभर छान टिकतं। तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त पर्याय आहे। वरण भातासोबत कधी भाजी फिक्की झाली तर मस्त असं लोणचं तयार करा। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।